नमस्कार. आईलफेल मध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, यावेळची ही दिल्लीची निवडणूक म्हणजे खासदारकीची निवडणूक, लोकसभेची निवडणूक म्हणजे गोंधळ आहे. बघा, पक्ष इतके फुटले आहेत, कोण कुठे काही कळेना असं झालंय. बघा, त्यामुळे जे उभे आहेत, तिकीटे मिळवतायत, यांनी मिळवलेले आहेत, त्यांनाही या ठिकाणी डोक्यात गोंधळ असेल की गेल्या वेळेला आपण या पंजाचा प्रचार केला, पंजातर्फे उभे होतो, यावेळेस मात्र आपल्याला या ठिकाणी कमळातर्फे उभे राहावं लागतंय. कोणाला मशाली तर्फे उभं राहावं लागतंय, तर कोणाला हातात धनुष्यबाण घ्यावं लागतंय. त्यांचा जो गोंधळ आहे, पण त्याच्यापेक्षा कार्यकर्त्यांचा गोंधळ जास्त आहे. कार्यकर्त्यांना कळे ना आता की आपण कोणाचा प्रचार करायचा, कसा करायचा. करतायत काम, तर त्या संदर्भामध्ये मी एक राजकीय मुक्तिका केलेली आहे, छोटीशी गमतीशीर आहे, ऐका आता. किती ते पवार, किती ते ठाकरे, किती ते पवार, किती ते ठाकरे, कोण कुठे रे कळेचे ना. बरेच पवार आहेत, बरेच ठाकरे आहेत. किती ते पवार, किती ते ठाकरे, कोण कुठे रे कळेचे ना. कोणाच्या हाती कोणाचे घड्याळ, कोणाच्या हाती कोणाचे घड्याळ, सारेच खट्याळ झाले केव, सारेच खट्याळ झाले केव. धनुष्य मशाल काय घेऊ हाती, धनुष्य मशाल काय घेऊ हाती, चक्रावली माथी सैनिकांची. धनुष्य मशाल काय घेऊ हाती, चक्रावली माथी सैनिकांची. फुंका याची कशी सांगा ही तुतारी, फुंका याची कशी सांगा ही तुतारी. याची त्याची फितुरी सारीकडे, याची त्याची फितुरी सारीकडे. कुठून आले धावून आले हे कुठून भुंगे, धावून आले हे कुठून भुंगे, कमळा संगे राहावया. धावून आले कुठून हे भुंगे, कमळा सवे राहायला. अशा या गोंधळी, अशा या गोंधळी इंजिन गायब, अशा या गोंधळी इंजिन गायब. कुठे तो साहेब हरवला, कुठे तो साहेब हरवला. अशी ही सर्व कार्यकर्त्यांची गोंधळाची परिस्थिती झालेली आहे. पण तरी जरी हे सगळं जरी असलं, तरी तुम्ही मात्र मनात कोणताही गोंधळ न ठेवता मतदानाला अवश्य जा, अशी मी विनंती करतो. कविता आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.